चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आम्ही चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. आता मी या मंचावर अशा अवलियाचं स्वागत करणार आहे की जो अनेक वर्ष बाप माणूस म्हणून या इंडस्ट्रीला सांभाळतो खरा, अनेक नवोदित कलाकारांना संधी देऊन बाप माणूस सिद्ध पण करून झालेलंही आहे. मी मंचावर पाचारण आणि स्वागत करू इच्छितो मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माते महेश मांजरेकर यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आज आपण या मंचावर देव माणूस या सिनेमाच्या निमित्ताने आलेले आहात आणि पांडुरंगा हे गाणं आम्ही पाहिल्यानंतर आम्ही आपल्याला अतिशय सोज्वळ भूमिकेत, वारकऱ्याच्या भूमिकेत पाहिलेलं आहे. हे दोन्ही योग आणि आजचा हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा मंच, काय सांगाल? हा शो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आपलं कल्चर आज नवीन पिढीकडे आणि जरा हळूहळू कुठेतरी लोप चालू होतं. ह्या शोमुळे ते परत एक लोकांपर्यंत पोहोचेल आणि खूपच स्तुत्य कार्यक्रम आहे. मला वाटतं लोक आत्ता कुठेतरी हे नवीन नवीन मेडिटेशन आणि हे ते सगळं झालं, पण कीर्तन एक ऐकलं तरी एक मेडिटेशन होतं मला असं वाटतं. अशा पद्धतीचा शो टेलिव्हिजन होणं हेच मला वाटतं खूप मोठं काम केलंय सोनी. वा वा वा. आता ही आमची इच्छा आहे की या सिनेमातील जे आता गाणं आहे पांडुरंगा म्हणून ते आम्हाला तुमच्या स्वरातून ऐकायचं. पहिले सेवेकऱ्याला पाचारण करूयात. हरिभक्ती परायण शंतनू महाराज जाधव यांना. रामकृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम काया वाचा मने झाला विष्णुदास. काया वाचा मने झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधित ना बाधित ना. हा काम क्रोध त्यास बाधित ना बाधित ना. काम क्रोध त्यास बाधित ना बाधित ना. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. 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 सकळ भोगिता होय त्याचे होय त्याचे. सकळ भोगता होय त्याचे होय त्याचे. सकळ भोगिता होय त्याचे होय त्याचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. 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 येऊनी गोपाळ राहे तेथे राहे तेथे. येऊनी गोपाळ राहे तेथे राहे तेथे. येऊनी गोपाळ राहे तेथे राहे तेथे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. सकळ भोगिता होय त्याचे होय त्याचे. सकळ भोगिता होय त्याचे होय त्याचे. सकळ भोगिता होय त्याचे होय त्याचे.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय मानवाच्या अंतकरणातील विकारी वृत्तीवर मात करून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अंतकरणामध्ये स्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या आनंदामध्ये आबाधित राहण्याचा उपदेश करतायत. विठ्ठल विठ्ठल उपदेशाच्या संबंधानं चिंतन करत असताना 3 गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. उपदेश, उपदेश्य आणि उपदेशक. उपदेश करणारा उपदेश कोणाला करायचा आहे आणि उपदेश काय करायचा आहे याचा विचार फार महत्वाचा आहे. उपदेश करण्याकरता अधिकार असावा लागतो. अधिकार शास्त्रांना 2 जणांना दिलाय उपदेश करण्याचा. पहिलं श्रुती मातेला दिला. का? श्रुती माता जगताच्या हिताकरता उपदेश करत असते. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परुती माऊली या जगा. आणि दुसरा अधिकार दिला तो आमच्या संतांना दिला. का? तर संत हे जगाचं हित कशामध्ये आहे याचा शोध घेऊन जगाचं हित साधून देण्याकरता येत असतात. ज्या वेळेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या उपदेशाप्रमाणे छत्रपती शिवाजी राजासारखा तरुण आपली कर्म करू लागतो त्यावेळेला त्यांनी केलेली कर्म ही स्वराज्य निर्माण करत असतात. म्हणून संतांचे विचार ऐकले पाहिजे. जर संतांचे विचार ऐकले तर आपलं जीवन शांत बनतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या अंतकरणामध्ये जे विकार आहेत त्या विकाराची उत्पत्ती ही मोहापासून आहे आणि त्या मोहाची निवृत्ती ही संतांच्या विचारापासून आहे. म्हणून संतांचे विचार ऐकले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपल्या अंतकरणातील जे विकार आहेत ना ते फार बलवत्तर आहेत. त्या विकाराने भल्या भल्या लोकांना कामाला लावलंय. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत की तुमच्या अंतकरणामध्ये जे विकार आहेत त्या विकारापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर काय करा? काया वाचा म्हणे, काया वाचा म्हणे, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. काया वाचा म्हणे, काया वाचा म्हणे, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. या काम आणि क्रोध ह्या बलाढ्य विकारापासून जर वाचायचं असेल तर तुम्ही कायेनं वाचेनं आणि मनानं भगवंताचं दास व्हा. जर कायेनं वाचेनं आणि मनानं जर तुम्ही परमात्म्याचं दास झालात तर तुम्हाला त्या काम क्रोधादी विकाराची बाधा होणार नाही. ज्या शंकराला कामानं सोडलं नाही, धडक मारिली शंकरा केला ब्रह्मीचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने. देवादी देवांना ज्याचा दरार आहे ते काम आणि क्रोध मात्र विष्णुदासाकडे येत नाहीत. कारण ते कायेनं वाचेनं मनानं परमात्म्याचे दास झालेले आहेत म्हणून विष्णुदासाकडे येत नाहीत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे. महाराज ज्या वेळेला भजनानंदामध्ये रममान होत भंडारा डोंगरावरती जाऊन बसायचे, भजन करायचे. तुकोबारायांनी देवाची भक्ती करावी, तुकोबारायांनी देवाला आपलं करावं हे आवडलं नाही लोकांना. काही करावं, महाराजांची अपकीर्ती झाली पाहिजे. काय करावं लागेल? एका स्त्रीला गावातल्या ठरवली असतील काही 10-5 रुपये आणि सांगितलं जा काही कर, महाराजांचं मन बदल आणि महाराजांची अपकीर्ती कर. त्या स्त्रीनं महाराज ऐकलं. ज्या वेळेला ती स्त्री डोंगरावरती गेली, तुकोबाराय भजनानंदामध्ये रममान आहे, तुकोबारायांचं भजन चालू आहे आणि त्या स्त्रीनं बांगड्या वाजवल्या. जगद्गुरु तुकोबाराय भजनामध्ये इतके रममान होते की जगद्गुरु तुकोबारायांना ऐकू आलं नाही. मग मोठ्यानं आवाज केला. मग तुकोबारायचं लक्ष गेलं. समोर काय पाहतात तर समोर एक स्त्री आले, वेगळ्या हावभावामध्ये आहे आणि तुकोबारायांकडे सायास करू लागले. तुकोबाराय म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माते तू आमच्याकडे सायास करू नको, आम्ही विष्णुदास तसे नाहीत.
मग मला एक सांगायचंय, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अंतकरणामध्ये असणारी काम आणि क्रोध ही वृत्ती का निघून गेली? तर जगद्गुरु तुकोबाराय पंढरीची वारी करतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये कायेन वाचेन परमात्म्याचे दास झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल एक गोष्ट सांगू, जर कायेनं वाचेनं आणि मनानं जर तुम्हाला परमात्म्याचं दास व्हायचं असेल तर त्याला वारी एकदा अनुभवावी लागते. जर तुम्हाला पापापासून मुक्त व्हायचं असेल आणि सुखाची नित्य अनुभूती पाहिजे असेल तर तुम्ही भगवंताचं दास व्हा. कसं व्हा? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना. आणि मग जर तुम्ही भगवंताचं कायेनं मनानं वाचेनं दास झालात तर तुमच्या अंतकरणामधील बाधा निघून जाईल. आणि एकदा का तुमच्या अंतकरणामधले विकार निघून गेले की तुम्हाला त्या परमात्म्यावरती विश्वास निर्माण होईल. आणि त्या विश्वासाचा फायदा असा होईल, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. तुमच्या अंतकरणामध्ये त्या परमात्म्याविषयी दृढ विश्वास निर्माण होईल. आणि एकदा का तो तुमच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला की तो परमात्म्यावरती सत्ता गाजवेल. आमच्या अंतकरणामध्ये विश्वास नाही हो महाराज. एक गोष्ट सांगू, माणसाला जीवन जगत असताना जितकी श्वासाची गरज आहे तितकीच परमार्थामध्ये भक्ती करण्याकरता विश्वासाची गरज आहे. तुम्ही जर कायेनं वाचेनं मनानं भगवंताचा दास झाला तर तुमच्या अंतकरणामध्ये कामक्रोधादी विकाराची बाधा होणार नाही. आणि जर तुमच्या अंतकरणामध्ये कामक्रोधाची विकाराची बाधा नाही झाली की तुमचं मन निर्मळ होईल. आणि त्या निर्मळ मनाचा फायदा असा होईल की तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राही ते. तुकोबाराय म्हणतात तुम्ही चित्त निर्मळ करा. आणि तुम्ही जर चित्त निर्मळ केलं की तुमच्या हृदयामध्ये परमात्मा येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट सांगतो, चित्ताची शुद्धता झाली की परमार्थ संपला. कारण चित्ताची शुद्धता ज्या वेळेला होते त्यावेळेला परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन राहतो. आणि ज्या वेळेला परमात्मा हृदयामध्ये राहतो ना त्यावेळेला चित्त शिल्लक राहत नाही, ते परमात्मामय बनल्या जातं. आणि ज्या वेळेला चित्त परमात्मामय बनतं त्यावेळेला आपला जीव ब्रह्माशी ऐक्य झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राही ते. आणि मग कायेनं वाचेनं मनानं जर तुम्ही परमात्म्याचं दास झालात तर तुमच्या अंतकरणातील कामक्रोध विकार निघून जातील. आणि ते विकार जर निघून गेले की तुमचं चित्त निर्मळ होईल. आणि त्या निर्मळ चित्ताचा फायदा होईल, भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये येऊन राहील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय वाटलं या सेवेकऱ्याची सेवा पाहून? अद्भुत आहेत ते सगळं. वा. म्हणजे धार अखंडित आणि ओघ चालियेला नित्य, ज्याला ओघवती वाणी म्हणतो आपण. बोलायला विचार करावा लागतो पण हे एवढं कसं बोलतात असा आपल्याला विचार करावा लागतोय. वा 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 वा. आणि ते बोलणं असं मोघम नाहीये, त्यामध्ये सप्रमाण. आणि संप्रदायाला असंच बोलणं मान्य आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, तुका जरी सहज बोले वाणी त्या घरी वेदांत वाहे पाणी. आणि अशा बोलण्याने ती वचनं लोकांच्या आणि श्रेष्ठांच्याही मनामध्ये आदराचं स्थान मिळवतात. आणि यातून प्रचाराचं जे कार्य चालतं ते यशस्वी होतं. आणि या सगळ्या शास्त्रशुद्ध निरूपणाला मधल्या तुमच्या आत असलेल्या ईश्वर दत्त गानकलेची सुद्धा जोड होती. आज आमचं व्यासपीठ तुमच्या कीर्तनाने खूप आनंदी झालं. खूप शुभेच्छा. वा 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 वा. ताई, फार सुंदर, अत्यंत सुंदर. म्हणजे ज्याला हे कीर्तन असं झालंय की चौतोंडी चिरा असं झालंय चारही बाजूनी. म्हणजे त्या चारही चरणाला न्याय दिलाय, ज्ञान सांगितलंय आणि स्वरही तसाच, गोड गायन. खूप खूप शुभेच्छा महाराज आपल्याला. वा 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 वा. रामकृष्ण. पाचारण करूया आपल्या पुढच्या सेवेकऱ्याला. हरिभक्ती परायण अशोक महाराज शिंदे यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी.
झुंजारते एक विष्णुदास जगे झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातडे त्या पाप पुण्य अंगी नातडे त्या पाप पुण्य अंगी नातडे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मने बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापी जे कळे काळ तया भेने कापी जे कळी काळ तया भेने कापी जे कळी काळ तया भेने गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मने बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे कामने शंख चक्राचे शृंगार रामने शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी नामामृत सार मुखा माझी नामामृत सार मुखा माझी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मने बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे गोविंद त्या मनी बैसलासे विठ्ठल 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 संभाजी महाराज भारत माता की जय शिव पार्वती हर हर महादेव विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा स्वयंलिखितील गाथ्यातील 4 चरणाचा निष्ठावंत वारकऱ्याच्या आध्यात्मिक असणाऱ्या गुणांचा आणि संतपर प्रकरणातील प्रासादिक स्वरूपाचा अभंग आहे. विठ्ठला या अभंगाद्वारे जगतवंदे श्री तुकोबराय वैष्णवांचा अंतर आणि बाह्य रंग या दोन्ही असणाऱ्या चरित्राचा उच्चार आणि उल्लेख या असणाऱ्या अभंगामध्ये करतात. खरं तर वास्तविक पाहता झुंजार शब्द आणि विष्णुदास थोडीशी विसंगती वाटते. कारण चंदनाचे हात पाये हे चंदन तैसे तुम्ही जगी संत जन संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि एवढे संत उदार असताना कृपाळू सज्जन तुम्ही संत जन आपण म्हणतो. मग एवढे कृपाळू आहेत, एवढे उदाळू आहेत, एवढे कनवाळू आहेत, मग ते झुंजार कसे? तर जगतवंदे श्री तुकोबराय म्हणतात रात्रंदिन अम्मा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन. एवढं गोड असं वर्णन तुकोबरायांनी स्वतःच बरोबर संतांचं केलेलं आहे. वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबराय संत आहेत आणि सांगतायत वैष्णवांचाच महिमा. हे किती अलौकिक महिमा आहे. बाहेरच्या असणाऱ्या दुनियेबरोबर तर युद्ध आमचं असतंच, पण काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार या षडविकाराबरोबर आतूनही आमचं युद्ध सुरू असतं. म्हणून ते वैष्णव जगामध्ये झुंजार आहेत. अभंगाच्या तुकोबराय पहिल्या चरणात म्हणतात झुंजार ते एका विष्णुदास जगी झुंजार ते एक विष्णुदास जगी. पाप पुण्य अंगी नातळे त्या पुण्य अंगी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी. झुंजार ते एक विष्णुदास जगी.
आणि पाप पुण्याअंगी नातळे त्या. पाप आणि पुण्य हे सामान्य जीवाला आहे, वैष्णवांना नाही. ते पाप आणि पुण्याच्या वृत्तीच्या पलीकडे जाऊन विचार करतात, म्हणजे त्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून पाप पुण्याअंगी नातळे त्या. आणि त्यांच्या मनामध्ये जागृती, निद्रा आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये फक्त गोविंद 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 आणि देवाचंच ध्यान असतं. म्हणून त्यांना दुसरं कुठलंही चिंतनाची गरज नाही. गोविंद गोविंद मना लागली या छंद, एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाले इंद्रिय विषय विसरले काम. अर्जुनाच्या रोमा रोमातून कृष्ण 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 ऐकू येत होतं. अर्जुनाला गीतेमध्ये 24 प्रकारच्या नावानं पुकारले, त्यातले एक नाव आहे गुडाकेशा. ज्याची केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती त्याला अर्जुन म्हणतात. आपली कीर्तनामध्ये श्रीमुख म्हणतील सांगता येत नाही, अर्जुनाची केस कृष्ण कृष्ण म्हणत होती आणि म्हणून गोविंदाचंच फक्त त्यांनी पोवाडं गायलं. जगतवंदे तुकोबारायांनी या अभंगामध्ये वैष्णवांचे अंतर आणि बाह्य दोन्ही लक्षणं सांगत असताना पहिल्या 2 चरणामध्ये अंतर लक्षणं सांगितले आणि राहिलेल्या 2 चरणामध्ये, 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये बाह्य लक्षणं सांगितलेले. ऊर्ध्व पुंड्र बाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळे काळ तया भेने. जर कपाळाला गंध असला, तो महावैष्णव असला, तर त्याची कळेकाळाला सुद्धा भीती असते. हो, नित्यने वारकरी भजनी मालिकेमध्ये वाराचे अभंग आहेत, त्यामध्ये सोमवारचा अभंग आहे. प्रसंग असा आहे की यमाचे दूत काही या निष्ठावंत वारकऱ्यांना पकडण्यासाठी, आपला पास टाकण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी गेले महाराज. त्यांची आता यमाच्या दूतापासून कोणी सोडवण करणार शक्यच नव्हतं. ते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले होते आणि मोठ्याने गर्जना सुरू झाली होती. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. असे 12 बंदी घातलेले, डोक्यावर फेटा असणारे निष्ठावंत वारकरी आणि यांना यमदूत पकडण्यासाठी गेले. पण ही गर्जना झाली आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांचा नामाचा गजर सुरू होता आणि तेवढ्यात मोठ्यानं काळाला आवाज ऐकू आला. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि हा आवाज ऐकल्या बरोबर दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 दुड. बळ सुटला गळी काळा बापुड्या रे, बळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळा मुखी सेविपा कापडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. काळाला सुद्धा तिथून पळवायची ताकद त्या देवाच्या नामात आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की विष्णूचे दास आहेत ना, ते नुसतं कपाळाला गंध आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे असंच नाही, त्यांच्या मुखामध्ये त्या देवाचं अमृत असतं ना, त्या अमृत हे त्याच्या नावापुढं फिकं पडतं. अमृत जयास फिके पुढे, म्हणून ते विष्णुदास जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असतात. असा सरळ सरळ साधा सोपा आजच्या चिंतनाचा अभंग होता. आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय खरंच झुंजार असणाऱ्या वैष्णवांची लक्षणं सांगतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. नामामृत सार मुखा माझे सार, मुखा माझे गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी. महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. काय सांगाल दादा सेवेकऱ्याबद्दल? महाराजांनी
झुंजारते एक विष्णुदास जगी या अभंगावर गोड निरूपण केलं. साधारणपणे घरामध्ये शिरल्यानंतर आपल्याला हवं ते करण्याआधी तिथं काही थोडाफार कचरा साचलेला असेल तर तो साफ करून आत जायचं असतं. तसं या अभंगावर निरूपण करताना विष्णुदास झुंजार कसे असू शकतील या संबंधीची जी शंका उपस्थित करून ते त्या घरात आले, त्यामुळे त्यांचा तो गृहप्रवेश फार मोहक वाटला. वा वा वा. आणि या प्रकारच्या अभंगांच्या ज्या रचना आहेत की काय केव्हा सादर केलं पाहिजे, मला वाटतं ज्या वेळेला मरगळ येते, समाज भयग्रस्तही होतो, त्या नैराश्यामध्ये तेजाचा स्फुलिंग चेतण्याचं काम कीर्तन कसं करतं त्या अशा अभंगातून आणि अशा सादरीकरणातून व्यक्त होतं. आणि मला असं वाटतं जे तुम्ही पाहिलं त्यांच्यात की निरूपणाच्या आधी त्यांचा हावभावच सांगत होतं की त्यांना काय सांगायचं आहे. हो. आणि ही यथार्थ निरूपणाची आदर्श पद्धत आहे. आपण खूप छान अत्यंत गोड असं निरूपण केलं. मला असं वाटतं की स्वरांना सांभाळत निरूपणाला आणखी उंचावत हे कीर्तन सगळ्यांना खूप आनंद देईल. माझ्या खूप शुभेच्छा आहेत आपल्याला. वा 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 वा. ताई, अशोक महाराजांनी फार जबरदस्त चिंतन मांडलं. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. महाराज तुम्ही जे बोलले की कळी काळावर मात दड 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 दुड 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 काळ हे केलं, मला असं वाटतं तुमच्या बोलण्यातून सुद्धा काळ पळाल्याशिवाय राहणार नाही. शुभेच्छा महाराज तुम्हाला. आता हे दिसताना जरी मूर्ती सावळी साधी वाटत असेल तरी महेश सर हे अवघ्या 5 मिनिटात 51 आवाज काढतात वेगवेगळे. आमच्या इच्छेखातीर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या शो बद्दल मकरंद अनासपुरे यांचा एकदा आवाज झाला पाहिजे. नमस्कार मंडळी. अगं बया बया बया, मराठी सिनेमातला केवढा मोठा नट माझ्या समोर बसलाय. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून देऊ नका. कीर्तन माझी साधी परंपरा नाही. अहो, महाराष्ट्रातली माणसं सुधारायची असली तर आता फक्त वारकरी संप्रदायाची गरज आहे. नाही, माझ्या नुसत्या दिसण्यावर जाऊ नको गंगे. आपली सेवा अशी अखंड चालू राहो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पाचारण करूयात हरिभक्ती परायण महेश महाराज शिंदे यांना. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे, 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 घेता सज्जनाची नावे. घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव. पायी संताची भाव, 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 पायी संताची भाव. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. जाती संताची जपे, 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 जाती संताची जपे. नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल
तुकोबर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जगद्गुरु तुकोब महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता घेतलेला अभंग अनंत कृपा सिंधू विश्ववंद्य संत सम्राट श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. अतिशय गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय पुण्यवंत होण्याचा रस्ता सांगतात, महालाभ कसा प्राप्त होईल हेही सांगतात, आणि आपल्याला जीवनामध्ये विश्रांती कुठे मिळेल हेही सांगतात, आणि आपल्या जीवनातली पाप कशी नाहीशी होतील याची सगळी साधनं महाराज आजच्या अभंगातून सांगतायत. अतिशय गोड चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला पुण्यवंत होण्याचा रस्ताही दाखवतायत. पण महाराजांना विचारलं, महाराज का हो पुण्यवंत व्हायचं? आज जर या जगामध्ये जर सगळ्यांचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाला वाटतंय धनवंत व्हावं, प्रत्येकाला वाटतंय कीर्तिवंत व्हावं, प्रत्येकाला वाटतंय गुणवंत व्हावं. पण महाराज तुम्ही आम्हाला या ठिकाणी पुण्यवंत व्हा असं का सांगताय? त्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा धनवंत झाला तर धन हे काही काळापुरता अवलंबून आहे, ते जास्त दिवस चालणार नाही. सांगायचं झालं तर या काळातलं धन पुढच्या काळात चालू शकणार नाही. मग किती जरी धन कमवलं तर ते आपल्याला उपयोगी पडणार नाही. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा घ्या, महाराज आपल्या जीवनात तुम्ही गुणवंत व्हावं असं आपल्याला वाटतं, पण ते गुणही जास्त दिवस आपल्या सोबत राहू शकत नाहीत. म्हणून गुणवंत नाही झाला तरी चालेल, धनवंत नाही झाला तरी चालेल, किंवा कीर्तिवंत झाला नाही तरी चालेल बरं का. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की माणसाने मात्र पुण्यवंत होता आलं पाहिजे. तुकोबराय ठीक आहे आम्ही पुण्यवंत व्हायला तयार आहे, पण पुण्यवंत आम्ही कशाने होऊ? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर जास्त काहीच करावं लागणार नाही, तुम्हाला सज्जनाची नावं घ्यावी लागतील. पण महाराज या जगामध्ये नेमकं सज्जन कोण आहे हो? तर या जगामध्ये फक्त संत महात्मे सज्जन आहेत, यांच्याशिवाय कोणीही सज्जन नाही महाराज. का हो? कारण की त्या संतांच्या ठिकाणी जगाच्या कल्याणाची भूक असते आणि सात्विक विचाराची तहान असते, म्हणून त्यांना संत म्हटलं जातं. असे संत महात्मे फक्त आपल्या करता पुण्यवंत व्हा असं म्हणतात. पुण्य कमवलं पाहिजे महाराज. ठीक आहे आम्ही पुण्य कमवायला तयार आहोत, पण सज्जनाचीच नावं घेतली चाल तरच पुण्यवंत होणार आहोत. देवाचं चिंतन केलं तरच आपण पुण्यवंत होणार आहोत. ठीक आहे तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगताय पुण्यवंत व्हा, नाव घ्या, पण तुम्ही नाव घेता का हो? तुम्ही नाव घेता? तुकोबराय सांगत असताना म्हणतात की बाबा मी नाव इतकं घेतो की क्षणाची देखील सुद्धा माझ्या वाणीला अजिबात तुटी पडत नाही. सतत त्या भगवंताचं आणि संतांचं नामचिंतन करते. पण का नामचिंतन करता तुकोबराय तुम्ही? का नामचिंतन करता? एक क्षण देखील सुद्धा तुमच्या वाचेला तुटी पडू देत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा त्यांचं नामचिंतन केलं, क्षणभर देखील सुद्धा तुटी आपल्या वाणीला पडू नाही दिली ना, तर आपल्याला फुकट महालाभ मिळतो. आणि असा महालाभ काय आहे हो? काय आहे? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगत असताना म्हणतात, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. एवढा महालाभ प्राप्त होतो नव्हे या थकलेल्या आयुष्यामध्ये. रोज आपल्याला या जीवनामध्ये जगत असताना हे आपलं जीवन थकलेलं आहे. मग या थकलेल्या जीवासाठी कधी नाही कधी विश्रांती पाहिजे दादा. मग ती विश्रांती कुठे मिळेल व तुकोबराय? म्हणून तुकोबराय सांगतात ती विश्रांती दुसरी तिसरीकडे कुठेच मिळणार नाही. ती विश्रांती फक्त संतांच्या चरणाजवळ तुम्ही भाव ठेवला की तुम्हाला विश्रांती मिळणार आहे. विश्रांतीचा ठाव पाये संताची भाव. संतांच्या चरणाजवळ तुम्ही भाव ठेवला ना दादा,
एकदा का भाव ठेवला की तुम्हाला विश्रांती प्राप्त होते. पण भाव इतका शुद्ध पाहिजे, इतकं निर्मळ आपलं मन पाहिजे, आणि त्या मनामध्ये जर संतांबद्दल आपल्या भाव असेल तर आपल्याला अवश्य विश्रांती प्राप्त होईल. ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही म्हणाला सज्जनाची नावं घेतली की आम्ही पुण्यवंत होऊ, हे आम्हाला कळालं. तुमची वाणी एक क्षण देखील सुद्धा तुटी घेत नाही, तुम्हाला महालाभ प्राप्त होतो, हेही आम्हाला कळालं. विश्रांतीचा ठाव आम्हाला सांगितला, संतांच्या चरणाजवळ भाव ठेवला की आम्हाला विश्रांती प्राप्त होते, हेही समजलं. पण महाराज, हे सगळं केल्यानंतर अजून काय मिळतो का? तुकोबाराय म्हणतात, एवढं मिळतं यात नवल नाही. अहो, आपल्या जीवनात आपण पाठीमागं केलेली सगळी पाप नाहीशी होतात. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संतांचं नामचिंतन केलं ना दादा की आपल्या जीवनातली पाप नाहीशी होतात, नाहीशी. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर नक्की त्या देवाचं आणि त्या संताचं नामचिंतन केलंच पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय दुहेरी लाभ सांगतात बरं का. दुहेरी लाभ. कोणता लाभ दुहेरी? पहिला लाभ पहिल्या चरणामध्ये सांगितला, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंतही होता येतं. आणि दुसरा लाभ सांगितला तो म्हणजे तुमच्या जीवनातली पापही जातात. अशा प्रकारचा दुहेरी लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपण त्या संत महात्म्याचं अवश्य नामचिंतन केलं पाहिजे. या प्रकारे या अभंगाचं चिंतन मी तुमच्या पुढे या गुरुवरांच्या आशीर्वादातून मांडण्याचा प्रयत्न केला. विठो रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तली कबरदारी भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दादा. महेश महाराज, निरूपणाची मांडण्याची छान दृष्टी आपल्याला आहे. त्यामुळे कीर्तन चालताना अगदी मुद्देसूद चाललं होतं. पुण्यवंत सांगताना आपण धनवंत, कीर्तिवंत हे सगळे पूर्वपक्ष मांडून जो विषय आपल्याला आज मांडायचा आहे तो शिखरस्थानी नेला. हे वक्त्याचं कौशल्य आहे. आपल्या व्याख्यानाच्या जोडीला भजनादीचं सुद्धा समृद्ध असं अवतरण आणि वितरण त्यामध्ये आपण करूयात. आणि गेय गद्य असं दोन्ही मिळून आपलं कीर्तन आणखी समृद्ध होईल. अभंगांच्या प्रमाणांच्या चालीने त्या कीर्तनात आणखी गोडवा येईल. आणि असं सेव्य खाद्य भक्ष्य भोज्य सर्व रसानी युक्त असं कीर्तन आपलं अधिकच जनप्रिय आणि देवप्रिय होईल. आपल्याला शुभेच्छा. वा आई साहेब. महेश महाराज, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. फार सुंदर अभंग सोडवला. मी आपल्याला एवढ्या कमी वयात एवढं छान निरूपण केलं. भविष्यासाठी शुभेच्छा देते. महाराष्ट्रभर आपलं नाव होईल. महाराज रामकृष्ण. तर माऊली, आजच्या भागातील आपल्या तिन्ही सेवेकऱ्यांची सेवा इथे समाप्त झाली. आणि आता पुन्हा ती वेळ येऊन ठेपली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी आपण आजच्या भागातील आपल्या तिन्ही सेवेकऱ्यांना मंचावर एकत्रित आमंत्रित करूया. पाचारण करूयात हरिभक्तीपरायण अशोक महाराज, महेश महाराज आणि शंतनू महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. चला सुरुवात करूया. तर माऊली, ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत अशोक महाराज आणि शंतनू महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारी अशीच अखंड चालू राहू द्या. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत. आपल्या या कार्यक्रमात कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.